प्रतिनिधी अनिश शेख भिकन, बुलढाणा. सध्या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढल्यामुळे उष्णतेच्या तीव्र झळा बसत आहेत. या वाढत्या तापमानाचा फटका केवळ मानवांनाच नव्हे तर पशुपक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. निसर्गाप्रती आपली जबाबदारी ओळखून मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील शीतल राऊत या इयत्ता 7वीतील विद्यार्थिनीने एक अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. शीतलने आपल्या उन्हाळी सुट्टीत केवळ अभ्यासात मग्न न राहता उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या पक्ष्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तिने आपल्या मैत्रिणींच्या मदतीने घरगुती टाकाऊ साहित्याचा वापर करून पक्ष्यांसाठी आकर्षक घरटी तयार केली आहेत. यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन आणि लाकडी बॉक्स यांपासून सुंदर घरटी बनवण्यात आली आहेत. शीतलने ही घरटी आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील झाडांना बांधली आहेत. केवळ घरटी बांधूनच ही विद्यार्थिनी थांबली नाही, तर तिने या घरट्यांमध्ये चिमण्या आणि इतर पक्ष्यांसाठी गहू, तांदूळ, ज्वारी यांसारख्या धान्याची तसेच पिण्यासाठी पाण्याचीही उत्तम सोय केली आहे. उन्हाच्या कडाक्यात दाणा पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या पक्ष्यांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरत आहे. शीतल राऊत हिच्या या अभिनव कल्पनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून तिच्या या संवेदनशीलतेचे आणि उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. शीतल गजानन राऊत, वर्ग 7वी मधील शिकणारी विद्यार्थी. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे मी अभ्यास करता करता माझ्या डोक्यात एक विचार आला की पक्ष्यांना एक छोटंसं घरटं बनावं म्हणून मी एक छोटंसं घरटं बनवलं. त्यात घरगुती साहित्य व प्लॅस्टिकच्या बॉटल, कॅन आणि त्याच्या माध्यमातून एक बनवलं. एप्रिल महिन्यापासून उष्णताची झळ माणसालाच लागली तर पक्ष्यांना किती लागत असेल.